डोंबिवलीमध्ये MIDC मध्ये एका कंपनीचा भीषण ब्लास्ट झालेला आहे आणि या कंपनीमध्ये ब्लास्ट होऊन 5 ते 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। हा ब्लास्ट इतका भीषण होता की त्यामुळे बाजूच्या इमारतीमधल्या काचा सुद्धा फुटल्या आणि डोंबिवली MIDC मध्ये हा स्फोट झालेला आहे। अनेक इमारतींच्या काचा फुटल्याची प्राथमिक माहिती समोर येते। पुन्हा एकदा हा भीषण स्फोट झालेला आहे। अगोदर सुद्धा डोंबिवलीमध्ये अशा प्रकारचे स्फोट झालेले होते आणि 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि डोंबिवलीच्या MIDCच्या फेज 2 मध्ये हा मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येते। स्फोटामुळे आग लागलेली आहे आणि परिसरामध्ये धुराचे लोट सुद्धा पसरलेले आहेत आणि हे धुराचे लोट आणि ही आग इतकी भीषण आहे की त्यामुळे बाजूच्या इमारती ज्या आहेत त्यांच्या काचा सुद्धा फुटल्या। अंबर केमिकल कंपनी या कंपनीचं नाव आहे। त्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळते आणि अंबर केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन 6 ठिकाणी आता 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर येते। अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपण पाहिलं अंबर केमिकल कंपनीमध्ये डोंबिवलीमध्ये MIDCच्या एका कंपनीमध्ये हा स्फोट झाला आणि या कंपनीमध्ये स्फोट होऊन धुराचे मोठे मोठे लोट पसरलेले पाहिले आणि या स्फोटाच्या आवाजामुळे डोंबिवली पूर्णपणे हादरून गेलेली आहे आणि स्फोटामुळे परिसरामधील इमारतींच्या काचा सुद्धा फुटल्याची प्राथमिक माहिती समोर येते। स्फोट नेमका कशामुळे झाला हे अजून काही कळलेलं नाहीये आणि स्फोटामध्ये 5 ते 6 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे। या कामगारांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। हे स्फोट इतके भीषण होते की आधी धुराचे लोट पसरले आणि त्यानंतर आता आग सुद्धा लागल्याची प्राथमिक माहिती येते। 2 ते 3 कंपन्यांमध्ये हे स्फोट झालेले आहेत अशी माहिती समोर येते। स्फोट कशामुळे झाले हे अद्यापही कळलेलं नाही। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवर पाहताय। डोंबिवलीमध्ये MIDC मध्ये हा स्फोट झालाय। स्फोटाच्या आवाजानं डोंबिवली हादरून गेली आहे। हे स्फोट आधी सुद्धा डोंबिवलीमध्ये झालेले आहेत। पोलीस प्रशासन सुद्धा आता सतर्क झालंय। पोलीस सुद्धा तिथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि स्फोटामध्ये 5 ते 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। ही 2 दृश्य आपण मगाशी पाहत होतो स्क्रीनवर आणि जी आग लागलेली आहे त्या आग लागल्याचे शर्थीचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। स्फोट होतानाची दृश्य सुद्धा आपण मगाशी पाहिली आणि परिसरामध्ये धुराचे कशा प्रकारे लोट पसरलेले होते ते सुद्धा आपण आता पाहू शकतोय। हा स्फोट इतका भीषण होता की इमारतींच्या परिसरामध्ये ज्या इमारती होतात त्यांच्या काचा फुटल्या आणि काचा फुटल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। लोक इकडे तिकडे पळताना सुद्धा दिसत होती आणि ज्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे अंबर केमिकल कंपनी नावाची ही कंपनी आहे। मात्र स्फोट कशामुळे झाला आग का लागली आहे अजूनही कळलेलं नाही। ही स्क्रीनवर आपण दुसरी दृश्य जी पाहतोय ती स्फोट झाल्यावर आजूबाजूच्या घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटलेल्या आहेत। ती दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर। कशा प्रकारे नुकसान झाले आपण पाहू शकतोय आणि किती नुकसान झाले ते सुद्धा दिसतंय। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत पण या स्फोटाचे हादरे इतके मोठे होते की काचा सुद्धा फुटलेल्या दिसतात। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये घरांचं आणि दुकानांचं कंपन्यांचं आणि इमारतींचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अजूनही ही आग विझलेली नाही। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या गाड्यांकडून सुरू आहेत। डोंबिवलीच्या MIDC मध्ये एका कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झाला आणि या स्फोटामुळे पूर्ण डोंबिवली हादरून गेली आहे। परिसरामध्ये काचा सुद्धा फुटलेल्या आहेत शोरूमच्या आणि या आकाशामध्ये अजूनही धुराचे लोट आपल्याला पसरलेले दिसत आहेत। अंबर केमिकल कंपनीमध्ये डोंबिवली MIDCच्या फेज 2 मध्ये हा मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळते। या अगोदर सुद्धा डोंबिवलीमध्ये अशा प्रकारचे स्फोट झालेले आहेत। स्फोटाच्या घटना डोंबिवलीकरांसाठी नवीन नाही मात्र आज जो स्फोट झाला अगदीच भीषण होता। धुराचे लोट पसरलेले आहेत त्यानंतर आग सुद्धा लागलेली आपण पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। या धुराचे लोट इतके भीषण होते की आजूबाजूचा परिसर सुद्धा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे आणि काचा सुद्धा फुटलेला पाहायला मिळतात।
अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग विझवण्याचे। जवळजवळ अर्धा तास झाला ही आग लागलेली आहे आणि हे धुराचे लोट येत आहेत, मात्र अग्निशमन दल शर्थीचा प्रयत्न करत आहे आग विझवण्यासाठी। त्यानंतर सुद्धा स्फोट इतका भीषण होता, आग इतकी मोठी लागली आहे की अग्निशमन दल सुद्धा आता अजूनही शर्थीचे प्रयत्न करत आहेत। त्या धुराचे लोट कशा प्रकारे येत आहेत ते आपण पाहतोय, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। दोन दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय, एकीकडे धुराचे लोट कशा प्रकारे उसळत आहेत ते आपण पाहतोय आणि दुसरीकडे हा जो स्फोट झाला त्यामुळे हादरे जे बसलेले आहेत इमारतींना आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये शोरूमच्या काचा फुटलेल्या आहेत आणि इमारतींच्या सुद्धा काचा या फुटलेल्या आपण पाहतोय। आग विझवण्याचे शर्थीचे अजूनही प्रयत्न चालू आहेत।